नमस्कार मित्रांनो, मोर टू एक्सप्लोरमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आलो आहोत नेपाळच्या ललितपूरमधील ऐतिहासिक आणि अतिशय सुंदर अशा पाटण दरबार स्क्वेअरमध्ये। युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेला हा परिसर नेपाळी वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे। 16व्या ते 18व्या शतकात मल्ल राजांच्या काळात या सुंदर वास्तूंची निर्मिती झाली। लाल विटा आणि लाकडावर केलेले बारीक कोरीवकाम इथल्या प्रत्येक मंदिराला आणि इमारतीला एक वेगळाच राजेशाही थाट देतात। आता समोर जे भव्य मंदिर दिसत आहे ते आहे पाटणचे प्रसिद्ध कृष्ण मंदिर। 1637 मध्ये राजा सिद्धी नरसिंग मल्ल यांनी हे पूर्णपणे दगडात बांधले होते। त्याच्याच बाजूला आहे भगवान शिवाला समर्पित असलेले विश्वनाथ मंदिर। नेपाळमधील हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचा हा एक अप्रतिम संगम आहे। इथे भिंतीवर आणि लाकडी खिडक्यांवर केलेली शिल्पकला नेपाळ कारागिरांच्या कौशल्याची साक्ष देते। व्यापार आणि व्यवसायाचा देव मानल्या जाणाऱ्या भीमसेन मंदिराची ही भव्यता इथून स्पष्ट दिसते। इथल्या शांत वातावरणात आणि ऐतिहासिक वास्तूंच्या गराड्यात फिरताना आपण जणू काही शतके मागे गेलो आहोत असा भास होतो। तुम्हाला हा नेपाळचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा मोर टू एक्सप्लोर।